शरद पवार यांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकर यांना चिंता असल्याचं सध्या पाहायला मिळते। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार सध्या राज्यसभा खासदार असून पुढील वर्षी म्हणजे येत्या 6 महिन्यांमध्ये त्यांची खासदारकीची टर्म संपतीये। मात्र त्यांच्या संसदेतील सदस्यपदाची काळजी चक्क भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लागून राहिली आहे। शरद पवार किंवा अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांवर सातत्याने टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य केलंय। 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे। माझा तो हेतू नाही, पण लोकांची धारणा झाली आहे कुणीतरी मोठी माणसं आहेत, ही कुणी मोठी माणसं नाहीत। आता पवार साहेबांची राज्यसभा एप्रिल 2026 ला संपते। आता तुम्हाला गंमत बघायला मिळणार आहे, नेमकं यांना कोण राज्यसभेमध्ये पाठवतंय आणि कोण काय करतंय सगळं उघड होणार आहे। हे सगळे विषय सगळे समोर येणार आहेत। आता इथं पाणी का नाही दिला,